अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात। मुलगा आहे तुमचा, मुलगी आहे, तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्ही क्वालिफाईड आहात, नवरा नोकरी सुटलेली आहे, नवऱ्याच्या नोकरीचा प्रयत्न, ज्याला नोकरी पाहिजे, मनासारखी नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे, अमुकच कंपनीत नोकरी पाहिजे, ह्याच पदाची नोकरी पाहिजे, त्यासाठी हा उपाय अगदी महत्त्वपूर्ण आणि अगदी खात्रीशीर मी सांगणार आहे। हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे। हा उपाय करत असताना तुम्ही श्रद्धेनं, विश्वासानं, जबरदस्त इच्छाशक्ती ठेवून करायचं आहे। तुम्हाला त्याचं फळ मिळणारच, अगदी खात्रीशीर मी सांगते। हा उपाय जो आहे तो तुम्ही दररोज करायचा आहे। महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर एक धोत्र्याचं फळ अर्पण करायचं। हे धोत्र्याचं फळ अर्पण करत असताना महादेवाला, भोलेनाथाला, शंकराला तुम्ही फक्त तुमचं नाव, गोत्र आणि तुमच्या मनात नोकरीची इच्छा आहे ती बोलायची। तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, मला अमुक ठिकाणी सरकारी नोकरी पाहिजे, ती माझी नोकरी जास्तीत जास्त लवकर करा, मी रोज एक धोत्र्याचं फळ तुम्हाला तुमच्या पिंडीवर अर्पण करतो असं बोलायचं। त्यानंतर तुम्हाला सांगते मी, हे फळ तुम्हाला कुठेही बाजारात देवाच्या ठिकाणी, देवपूजेच्या साहित्य जिथं फुलाची दुकान असतात तिथं मिळेल। गावाकडे तर झाडं कुठेही असतात, एक झाडाचं फळ तोडायचं आणि महादेवाच्या पिंडीवर घालायचं। महादेव हा देवांचा देव, भोलेनाथ नावातच भोळा, हा भोळा शंकर आहे। हा भक्ताच्या भुकेला, भक्ताच्या हाकेला धावून जाणारा असा हा भोलेनाथ आहे। आणि ह्या भोलेनाथाला तुम्ही जेवढ्या श्रद्धेनं, विश्वासानं पूजा कराल, फळ अर्पण कराल, तेवढं तुम्हाला त्याचं फळ निश्चितच चांगलं मिळतं। हा उपाय प्रामाणिक केला, अगदी विश्वासानं केला, ज्या महादेवाला धोत्र्याचं फळ प्रिय आहे त्या महादेवाला जर तुम्ही धोत्र्याचं फळ अर्पण केला तर तुम्हाला मागितलेली गोष्ट तो देणारच असा हा भोलेनाथ, भोळा शंकर, महादेव, ह्याचं तुम्ही रोज फुल, बेल हे करा, संकल्प करून करा, तुम्ही ठरवून करा, मी एवढे दिवस महादेवा, भोलेनाथा, शंकरा तुझ्या पिंडीवर दररोज धोत्र्याचं फूल किंवा बेल, पण धोत्र्याचं फळ हे अर्पण करणारच, माझं एवढ्या दिवसात तुम्ही काम कराच असं बोला। महादेवाच्या पिंडीवर धोत्र्याचं फळ घाला आणि तुम्ही स्वतः तुमच्या ज्या इच्छा, जी अपेक्षा आहे त्याचं तुम्हाला फळ शंकर भोलेनाथ देणार। कारण महादेव हे देवांचे देव आहेत। ह्या महादेवाचे तुम्ही सोमवारपासून, उद्याच्या सोमवारपासून करा, श्रावण महिना आलेला आहे, श्रावण महिन्याच्या सोमवारपासून दररोज करा। मी दररोज सांगते, फक्त सोमवारी नाही, दररोज तुम्ही दररोज फळ घाला, तुम्हाला त्याचं फळ मिळणार। तुम्ही इकडे तिकडे गप्पा गोष्टी, टीव्ही, मोबाईल, उणीधुणी, तुम्ही कट्ट्यावर बसणं, मुलांच्या बरोबर गप्पा मारणं, हे करण्यापेक्षा अर्धा तास तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा, धोत्र्याचं फळ घाला, नमः शिवाय, स्त्रियांनी, मुली असतील त्यांनी नमः शिवायचा मंत्र म्हणा, मुलं असतील त्यांनी ओम नमः शिवायचं म्हणा, किंवा ओम त्र्यंबके ज्यामुळे सुगंधी पुष्टी वर्धन उर्वारू कमी व बंधनात मृत्यू मोक्षी मातृतात हा मंत्र म्हणा। भोलेनाथाला प्रार्थना करा, विनंती करा, तुमची इच्छा अडचण सांगा आणि तुम्ही हे करा। तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाच्या आत तुमच्या मनासारखा जॉब मिळणारच। तुमच्या मनासारखा जॉब मिळायलाच पाहिजे एवढं खात्रीसर हा उपाय आहे। हा उपाय तुम्ही अगदी मी प्रामाणिक सांगते करायला सुरू करा, तुमच्या नोकरीचं काम होणारच। हा उपाय तुम्ही करत असताना तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मित्र मैत्रिणी, शेजारच्या मुली मुलं असतील, तुमच्या संबंधितांच्या कोणाच्या मुला मुली किंवा नोकरीसाठी अडचणी असतील त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्याही नोकरीचं काम होऊ दे। दुसऱ्याचं भलं केला तर तुमचं भलं होणारच, दुसऱ्याचं चांगलं केलं तर तुमचं चांगलं होणार। कधीही तुमच्या स्वतःचा स्वार्थ सोडून, हा नाही मला आता हा व्हिडिओ माहिती आहे, मी माझ्यापुरतं नोकरीसाठी काम करतो, त्याच्या नोकरीचं सांगितलं तर त्याच्या नोकरीचं काम पहिलं झालं आणि माझं झालंच नाही, कधी अशी अपेक्षा ठेवू नका, त्याचंही काम होऊ दे,
माझंही काम होऊ दे, भोलेनाथा सगळ्यांचं चांगलं कर असं म्हणा. तुमचंही नोकरीचं काम लवकर होईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी व्हिडिओला माझ्या जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. माझ्या मुलीचं सीमंतिनी गरुड हे यूट्यूब चॅनल आहे. तिच्या चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्यावरतीही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.